नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि खरं तर आजचा भाग खूप उशिरा आल्यामुळे रिव्ह्यू द्यायला देखील उशीर होतोय. पण आजच्या भागामध्ये मस्त ट्विस्ट दाखवला आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. तर आता आजच्या भागाच्या सुरुवातीलाच दाखवलं आहे की आता प्रिया नाटक करत मस्त कल्पनाला विचारते की आई, इतके दिवस झाले मी साडी नेसतीये आणि सगळं काही मनापासून करते, अगदी मनापासून नेसतीये मी साडी. त्यावर आता कल्पना तिला बोलते की अगं हो, पण मी तुला कधी म्हटलंच नाही की तू साडी नेस म्हणून. हे बघ, आपल्या घरातल्या सुनांनी ना काहीही घातलं तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. अगं, आपल्या घरामध्ये असे रिस्ट्रिक्शनच नाही आहेत, तुला माहीत नाही का बरं ही गोष्ट. त्यावर आता प्रिया लगेच नाटक करत बोलते, तसं नाही आई, मला माहिती आहे ना, आणि मी ना अगदी मनापासून घालते आहे साडी. पण आता काय आहे ना की जॉबला जावं लागतं आणि सकाळी साडी नेसायलाही थोडा उशीर होतो आणि मग तिथे ऑफिसमध्ये देखील कोणीच साडी घालत नाही, सगळे ड्रेस घालून येतात आणि मग मलाही थोडंसं ऑड वाटतं. मग मी काय म्हणते आहे की मी परत जर ड्रेस घालायला सुरुवात केली तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. त्यावर आता कल्पना तिला बोलते की अगं, तुला हवं ते घाल, तू परत ड्रेस घातलेस तरी मला काहीही एक प्रॉब्लेम नाही आहे. आता प्रिया मात्र विचार करत असते की चला बरं झालं, म्हणजे आता आदिराजने दिलेला ड्रेस तरी मला घालता येईल. आणि हे सगळं काही सायली पाहत असते. आता सायली मात्र विचार करते का हिला आता परत ड्रेस का घालायचा आहे, नाही म्हणजे ड्रेस घालून आदिराज भाऊजींना इम्प्रेस करायचं असेल. ही अगदी थिल्लरपणा करतीये, जसं कॉलेजला असल्यासारखंच वागतीये ही. तर पुढील सीन दाखवला आहे की ज्यामध्ये आता अस्मिताचं बाळ खूप रडत असतं. त्यामुळे अस्मिता आता धावत पळतच बाळाला घेऊन कल्पना आणि प्रतापच्या खोलीमध्ये येते आणि कल्पनाला सांगते की मम्मा बघ ना, अगं बाळाला काय झालं आहे, खूप रडतंय ते. त्यावर आता प्रतापही घाबरतो आणि बोलतो की थांब, मी लगेच अश्विनला फोन करतो. त्यावर कल्पना बोलते की हो थांबा, एवढं काहीही झालं नाही आहे अश्विनला फोन करण्यासारखं. बाळाला ना गॅस झाला आहे, त्यामुळे ते थोडंसं रडतं आहे. आणि आता कल्पना बाळाची थोडी मालिश करते, त्याच्या हातपायांचा थोडासा व्यायाम करते. त्यानंतर बाळ मात्र अगदी छान हसायला लागतं. आता बाळाला हसताना पाहून अस्मिताच्या जीवात जीव येतो. त्यावर अस्मिता बोलते की मम्मा बघ ना, मला आणि माझ्या बाळाला आज देखील माझ्या आईची गरज आहे. त्यावर अस्मिताला कल्पना बोलते, अगं काही नाही गं, हे सगळं ना अनुभवातून तुलाही शिकायला मिळेल बघ. अगं हे तर काहीच नाही, तू जेव्हा याच्या एवढी होतीस ना तेवढाच ते सारखी रडायचीस तू, आणि तुझे डॅड किंवा मी दोघंही सारखे तुला घेऊन फिरत असायचो, तेव्हा कुठे तू शांत व्हायचीस. आता हे ऐकल्यावर अस्मिताला मात्र रडू येतं. तेव्हा कल्पना लगेच तिच्या जवळ जाते आणि विचारते की अगं काय झालं आहे. तेव्हा आता अस्मिता सांगते की मी सचिनला सांगितलं की बाळ किती रडतंय, कसं करतंय बघ. तर तो उलट म्हणाला की निघ इथून, मला काही डिस्टर्ब करू नकोस. आता कल्पनाही चिडते आणि बोलते की काय असं बोलला तो. त्यावर प्रताप बोलतो, अगं जाऊ दे ना, आपण फक्त अस्मिताचा आणि तिच्या बाळाचा विचार करायचा आहे. बरं ते जाऊ दे, आता आपलं बाळ रडतंय त्याला शांत कर. आणि कल्पना आता अस्मिताला मिठी मारते. तर अर्जुन इकडे मस्त असं गाणं वगैरे ऐकत गाडीतनंच चाललेला असतो. तेवढ्यातच आता पोलिसांची गाडी त्याचा पाठलाग करत येऊन त्याला अडवते. आता अर्जुन गाडीतून खाली उतरतो आणि त्या पोलिसांना विचारतो की मला असं का थांबवलं आहे रस्त्यामध्ये. त्यावर आता ते पोलीस सांगतात की तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे म्हणून थांबवलं आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की काय, नंबर प्लेट नाही आहे, असं कसं होईल बरं. आणि आता नंबर प्लेट पाहण्यासाठी गाडीच्या मागच्या बाजूला अर्जुन येतो आणि त्या पोलिसांना बोलतो की पहा बरं नंबर प्लेट. पण खरंच गाडीला नंबर प्लेट नसते. त्यावर आता अर्जुन बोलतो की काल मी जेव्हा गाडी पार्क केली तेव्हा तर नंबर प्लेट होती, मग आज अचानक नंबर प्लेट कुठे गेली, कदाचित पडली असेल कुठे. तेवढ्यातच तो हवालदार बोलतो की हो, नाहीतर चोरी गेली असेल नाही का. त्यावर अर्जुन बोलतो की हो, असंही होऊ शकतं. आता हा पोलीस मात्र अर्जुनला यासाठी फाईन भरायला सांगतो आणि अर्जुन देखील लगेचच तयार होतो. आता अर्जुन फाईन भरत असतो, ती पावती वगैरे फाडत असतात.
आणि तेवढं होत असतानाच तो इन्स्पेक्टर मात्र अजूनही त्या अर्जुनच्या गाडीचे निरीक्षण करत असतो आणि अचानक डिक्कीमधनं रक्ताचे थेंब खाली पडताना त्याला दिसतात. आता तो थोडंसं पाहतो तर अर्जुनचं काही लक्ष नसतं. अर्जुन इकडे आता ते फाईन वगैरेच भरण्यात व्यस्त असतो. आता अर्जुनचा फाईन भरून झाल्यावर तो निघणार, तेवढ्यातच इन्स्पेक्टर त्याला आवाज देतात आणि बोलतात की ओ सुभेदार साहेब इकडे या. त्यावर आता अर्जुन बोलतो की झालंय आता फाईन भरून, आता काय आहे तुमचं? त्यावर तो इन्स्पेक्टर सांगतो की तुमची गाडी चेक करायची, आम्हाला डिक्की खोला. आता अर्जुन मात्र त्यांच्याशी वाद घालत असतो की का डिक्की खोलू, मी काही चुकीचं केलंच नाही आहे, मी फाईन देखील भरला आहे. पण हा इन्स्पेक्टर मात्र काही ऐकत नाही आणि आता अर्जुनला तो डिक्की खोलायला सांगतो आणि बोलतो की तुम्ही जर काही केलंच नाही आहे तर खोला ना डिक्की. आणि आता अर्जुन डिक्की खोलतो तर डिक्कीमध्ये आता शांताची डेड बॉडी असते. आता पोलीस ती डेड बॉडी पाहून तर असे चकित होऊनच पाहत राहतात आणि हे का चकित होऊन पाहतायत म्हणून अर्जुनही पाहतो तर समोर शांताची डेड बॉडी. आता अर्जुन मात्र जाम घाबरलेला दिसला इथे. नाही साहजिकच आहे, म्हणजे त्याला काही एक कल्पना नसताना असं अचानक त्याच्या गाडीमध्ये कोणीतरी डेड बॉडी टाकतं म्हटल्यानंतर तो खूप घाबरला आहे आणि पोलीस आता लगेच त्याला अटक करून घेऊन जातात. तर इकडे हा जयेश आता या शांता मावशीच्या घरी कसाबसा आता त्याने स्वतःची सुटका करून घेतलेली असते. खूप जखमी अवस्थेमध्ये दाखवला आहे तो आणि तो आता अर्जुनला फोन करत असतो, पण अर्जुनचा फोन मात्र काही लागेना. त्यामुळे तो आता परत सायलीला फोन करतो आणि सायलीला बोलतो की ताई, मी अर्जुन साहेबांना फोन करत होतो पण त्यांचा काही फोनच लागत नाही आहे, म्हणून मी तुम्हाला फोन केला. आपल्या शांता मावशी हरवल्या आहेत, त्या काही सापडतच नाही आहेत. त्यावर आता सायली देखील खूप पॅनिक होते की काय, शांता मावशी हरवल्या, पण असं कसं होईल, तुम्ही तर त्यांच्यासोबतच होतात ना. आता ती या जयेशला विचारते. त्यावर आता जयेश सांगतो की हो, आम्ही सोबतच होतो. आणि झालेला सगळा काही प्रकार जयेश आता सायलीला सांगतो. आता इथे हे आणखी काय सांगतो सायलीला ते तर काही आपल्याला इथे त्यांनी सविस्तरमध्ये सांगितलेलं नाही आहे. पण आता या जयेश आणि शांता मावशीसोबत काहीतरी धोका झाला आहे आणि तिथनंच आता शांता गायब झाली आणि हा जयेश आत्ताशी कुठेतरी शुद्धीवर आला आहे आणि तोही खूप जखमी अवस्थेत आहे. एवढंच फक्त काय ते आपल्याला इथे कळतं आहे. तर आता सायली जयेशकडे चौकशी करत असते तर जयेश सांगतो की मला आत्ताशी कुठे शुद्ध आली आहे आणि मी तुम्हाला फोन केला आहे. त्यावर आता सायली विचारते की रात्री जेव्हा तुम्ही आम्हाला मेसेज केला तेव्हा तुम्हाला असं काही संकटाची चाहूल वगैरे लागली होती का, तेव्हा तुम्हाला काही धोका आहे असं कळालं का? त्यावर आता जयेश बोलतो की मेसेज नाही, मी तर काही मेसेज नाही केला आहे, थांबा मी माझा फोन चेक करतो. आणि आता जयेश फोन चेक करून पाहतो तर त्याच्या फोनवरनं खरंच आता अर्जुनच्या फोनवर मेसेजेस गेलेले असतात. त्यावर आता जयेश सांगतो की हे नक्कीच दुसरं कोणीतरी केलेले असणार आहेत. त्यावर आता सायली बोलते की आता सदामयनाही प्रियानेच केलं असणार हे आणि आता ती सदामयनापर्यंतही पोहोचू शकते. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते, त्या ॲड्रेसवर घेऊन तुम्ही सदामयनाला घेऊन तिकडे जा आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा वगैरे. तर सायली आता लगेच जयेशचा फोन ठेवते आणि त्याला ॲड्रेस पाठवते आणि ती लगेच आता ही बातमी सांगण्यासाठी अर्जुनला फोन करत असते, पण अर्जुनचा फोन काही लागेना. तर पोलीस अर्जुनला अटक करून घेऊन आता पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि हा इन्स्पेक्टर मात्र सांगतो की मी स्वतःच याला जेलमध्ये टाकणार आहे आणि तो स्वतःच आता अर्जुनला जेलमध्ये टाकतो. त्यावर आता अर्जुन सांगत असतो की मी काहीही केलेलं नाही आहे, काय पुरावा आहे तुमच्याकडे, तुम्ही का मला अटक केली आहे पुराव्याशिवाय, मी ओरडून सांगतोय ना की या सगळ्याशी माझा काही संबंध नाही आहे म्हणून. पण हा इन्स्पेक्टर मात्र काही ऐकायला तयारच नाही आणि आता तो अर्जुनला बोलतो की तुला आठवतं आहे का, 3 वर्षांपूर्वी तू असाच हात धुवून माझ्या मागे लागला होतास, नाही एका केसमध्ये, आणि त्यानंतर तर माझा जॉब देखील गेला, मला सस्पेंड व्हावं लागलं होतं थोडे दिवसांसाठी. नाही, माझी नोकरी तर मी परत मिळवली आहे, अरे पण माझं प्रमोशन थांबलं नाही या सगळ्यामुळे, माझं किती नुकसान झालं. नाही, त्यामुळे आता तू कसा अडकशील ना हे मी पाहतो. आता खरं तर इनडायरेक्टली हा इन्स्पेक्टर सूडच उगावतो या अर्जुनवर. त्यावर अर्जुन बोलतो की म्हणजे तू तुझी पर्सनल दुश्मनी काढतोयस का माझ्यावर.
त्यावर हा इन्स्पेक्टर बोलतो की तुला हवं तर तसं समज. आणि खरंच आता हा इन्स्पेक्टर जो असतो ना, तो अर्जुनवर खरंच या 3 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टीचा सूड उगवतोय. त्यावर अर्जुन त्याला बोलतो की मला एक फोन करायचा आहे. नाही, फोन करायला परमिशन असते माहीत आहे मला आत्ताच माझ्या घरी फोन करायचा आहे. त्यावर हा इन्स्पेक्टर काही त्याला फोन करूच देत नाही आणि बोलतो की पाहूयात. तर सायली मात्र इकडे खूप बेचैन झालेली असते, कारण अर्जुन फोनच उचलत नाही आहे. ती आता सतत फोन करून पाहते पण तो काही फोन उचले ना, म्हणून शेवटी ती आता चैतन्याला फोन करते आणि चैतन्याला विचारते की हे तुमच्यासोबतच आहेत ना. त्यावर चैतन्य सांगतो की नाही, अर्जुन कुठल्याशा क्लायंट मीटिंगसाठी क्लायंटला भेटायला जाणार होता आणि तिकडनं तो ऑफिसला येणार होता आणि मी तर डायरेक्ट ऑफिसलाच चाललो आहे आता. काय झालं? त्यावर सायली सांगते की हे फोनच उचलत नाही आहेत, मला वाटलं की ते तुमच्यासोबत असतील म्हणून मी फोन करते आहे. नाही, ते जर तुम्हाला भेटले तर पटकन मला फोन करायला सांगा म्हणून. आता खरं तर सायलीची इतकी काळजी पाहून चैतन्यही थोडासा टेन्शनमध्येच येतो. त्यावर आता सायली त्याला सगळा झालेला प्रकार सांगते की शांता गायब आहे आणि आता हे प्रियाचंच काम असणार आहे, ती सदा महिन्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मी जयेशला आता त्यांना तुमच्या घरी शिफ्ट करायला सांगितले, चालेल ना तुम्हाला? त्यावर चैतन्य सांगतो की हो चालेल ना, नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यानिमित्ताने मलाही त्यांच्यावर लक्ष ठेवताच येईल की. तर इकडे जेलमध्ये आता अर्जुन मात्र खरंच हा इन्स्पेक्टर त्याला त्रास देतो आहे, त्याला फोन देखील करून देत नाही आहे, त्यामुळे तो खरंच वैतागला आहे. आणि तेवढ्यातच आता सगळे मीडियावाले पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि याला प्रश्न विचारायला सुरुवात करतात की आम्हाला असं समजलं आहे की तुम्ही एकदम प्रख्यात वकील अर्जुन सुभेदारांना खुनाच्या गुन्ह्यासाठी अटक केली आहे. त्यावर हा इन्स्पेक्टर सांगतो की हो, त्यांनी खून केला आहे. तर एक पत्रकार त्याला विचारते की तुमच्याकडे काय पुरावा आहे या गोष्टीचा? त्यावर हा इन्स्पेक्टर सांगतो की त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये डेड बॉडी सापडली, हा पुरावा पुरेसा नाही आहे का? नाही, आणि त्यांनी हा खून का केला हे तुम्हाला अर्जुन सुभेदारच सांगतील की. त्यावर आता पत्रकार विचारतात की आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतो का? आणि खरं तर हे कायद्यामध्ये बसत नसताना देखील हा इन्स्पेक्टर त्या पत्रकारांना आता अर्जुनला प्रश्न विचारायची परवानगी देखील देऊन टाकतो. तर हे लगेच आता अर्जुनकडे मोर्चा वळवतात आणि अर्जुनला आता खरं तर ते प्रश्न विचारून भांडावून सोडतात अगदी आणि त्याचे फोटोज वगैरे काढत असतात. तर अर्जुन आता स्वतःचा चेहरा लपवत असतो आणि त्यांना बोलत असतो की काय करताय तुम्ही, कोणी बोलवलं आहे तुम्हाला इथे, हे सगळं कायद्यामध्ये बसत नाही, माहीत नाही आहे का तुम्हाला, निघा तुम्ही इथून. पण हे पत्रकार मात्र एकावर एक प्रश्न विचारून अर्जुनला आता त्यांनी चांगलंच भांडावून सोडलं आहे आणि त्याला विचारतात की तुम्ही खरंच खून केला आहे का आणि तुम्ही त्या बाईचा का खून केला वगैरे असे प्रश्न विचारत असतात. त्यावर आता अर्जुन चिडून आता इन्स्पेक्टरला बोलतो, पण हा इन्स्पेक्टर मात्र लांबूनच त्याची मजा पाहतोय. तर सायली इकडे घरीच आहे, पण मग तिला खूप बेचैन वाटतं आहे, काहीतरी चुकीचं घडणार आहे असं सतत तिला वाटत राहते आणि त्यामुळे तिला आता अर्जुनची काळजी वाटते आहे. तर इकडे अर्जुन आता या मीडियावाल्यांवर ओरडतोच, त्याचप्रमाणे तो इन्स्पेक्टरलाही बोलतो की हे सगळं कायद्यामध्ये बसत नाही, हे माहिती आहे का तुला, आणि तू माझ्यामुळे नाही तर तू बेकायदेशीर वागल्यामुळे सस्पेंड झाला होतास, हे तू विसरू नकोस आणि हे सगळं काही बेकायदेशीरच आहे. आता मात्र त्या इन्स्पेक्टरचाही नाईलाज होतो आणि तो इन्स्पेक्टर उलट आता त्या मीडियावाल्यांवरच ओरडतो की तुम्हाला कोणी परमिशन दिली, तुम्ही तिकडे काय करताय, निघा बरं, सगळ्यांनी बाहेर निघून जा. आणि आता ते पत्रकार तिथून निघून जातात. तर हा इन्स्पेक्टर उलट आता अर्जुनलाच बोलत असतो की तुला हे असं पाहून मजा येते वगैरे. त्यावर आता अर्जुन त्याला बोलतो की मला एक फोन करायचा आहे आणि मला एक फोन करायचा राईट आहे हे मलाही माहीत आहे आणि तुलाही माहीत आहे. त्यावर आता त्या इन्स्पेक्टरचा नाईलाज होतो आणि तो इन्स्पेक्टर त्या हवालदाराला सांगतो की ठीक आहे, याला फोन करण्यासाठी बाहेर घेऊन ये, पण याला बेड्या घाल आणि बेड्या घालूनच बाहेर आण. आता त्या इन्स्पेक्टरच्या सांगण्यानुसार हवालदारही आता अर्जुनला बेड्या घालतात आणि बेड्या घालूनच आता त्याला फोन करण्यासाठी तिथे घेऊन येतात. तर हा अर्जुन आता सगळ्यात आधी सायलीला फोन करतो. आता सायली ही लगेचच फोन उचलते आणि विचारते की नक्की कोण बोलतं आहे. त्यावर आता अर्जुन तिला सांगतो की सायली ऐक, मी बोलतो आहे
आणि खरं तर आता अर्जुनला पुढे काय बोलावं, सायलीसोबत तिला कसं सांगावं हेही सुचत नसतं. पण कसाबसा धीर एकवटून तो आता सायलीला सांगतो की मी पोलीस स्टेशनला आहे, पोलीस स्टेशनमधून मी तुला फोन केला आहे. ऐक, मला पोलिसांनी अटक केली आहे खुनाच्या गुन्ह्यासाठी आणि मी आता काय सांगतोय ना ते व्यवस्थित ऐक. तर आता हा अर्जुन सायलीला सांगतो आणि सायली हे सगळं ऐकल्यानंतर मात्र तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते. बिचारी आता खूप जास्त टेन्शनमध्ये आली आहे, खूप जास्त धक्का बसला आहे तिला ह्या सगळ्याचा. तर हॉलमध्ये कल्पना काहीतरी काम करताना दाखवली आहे. तर तेवढ्यातच प्रताप तिथे धावतच येतो आणि कल्पनाला बोलतो की कल्पना, अगं हे पाहिलंस का, काय होऊन बसलं हे. अगं अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे खुनाच्या गुन्ह्यासाठी. आता हे ऐकल्यावर कल्पना देखील खूप शॉक होते. तर प्रताप आता तिला न्यूजमध्ये आलेली ती बातमी दाखवतो की त्यावर सांगत असतात की प्रख्यात वकील अर्जुन सुभेदार यांना एका बाईच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी अटक केली आहे पोलिसांनी. तर तन्वी देखील लगेच फोन ओपन करून ती बातमी आता विमलताईंना दाखवते. तर तेवढ्यातच अश्विन, सुमन आणि प्रतिमा तिथे येते. आता प्रतिमा आल्यावर बोलते की तुम्ही ती बातमी पाहिलीत का? आम्ही बातमी पाहिली आणि हे लगेच पोलीस स्टेशनला गेले आहेत अर्जुनला सोडवायला. त्यावर आता प्रताप विचार करत असतो की ही बातमी देखील अफवा असायला हवी आहे. जशी ती ॲक्सिडेंटची बातमी अफवा होती तशी ही बातमी देखील अफवाच असायला हवी आहे. नाही पण एक फोन करायची परमिशन असते ना. मग कल्पना, तुला फोन आला होता का? त्यावर कल्पना बोलते की नाही, कदाचित त्याने सायलीला फोन केला असेल. आणि आता प्रताप आवाज देऊन सायलीला खाली बोलावतो. तर सायली एकदम आता जड पावलाने अशी रडतच आता खाली येते. त्यावर आता कल्पना लगेच तिच्याकडे धावत जाते आणि सायली तर तिला काय बोलावं तेच सुचत नाही आहे. आता ती एवढा मोठा धक्का पचवती आहे आणि ती लगेच कल्पनाला मिठी मारते. त्यावर कल्पना देखील बोलते की मला विश्वास आहे की अर्जुन हे असं काही करूच शकत नाही, अर्जुन खून करूच शकत नाही आहे. त्यावर सायली सांगते की यांचा फोन आला होता आणि यांना खरंच अटक झाली आहे. तर इकडे आता पोलीस स्टेशनचा सीन दाखवला परत एकदा. आता हे इन्स्पेक्टर मात्र चांगला हात धुवूनच अर्जुनच्या मागे लागला आहे आणि आता तो अर्जुनला धमकावतोय की जे काही आहे ते खरं खरं कबूल करून टाक म्हणून. त्यावर आता अर्जुन बोलतो की जो गुन्हा मी केलाच नाही आहे त्याची कबुली काही मी देणार नाही आहे. आणि आता हा इन्स्पेक्टर त्याला धमकावतो की गुन्हेगारांकडनं कशी कबुली करून घ्यायची हे मला चांगलंच माहिती आहे आणि तू तर क्रिमिनल वकील आहेस, असा खून करून कसा पचवायचा हे तुलाही चांगलंच माहिती आहे. आणि त्याला बोलतो की मला तर असं कळालं आहे की तू त्या बाईला शांताला आधीपासूनच ओळखत होतास. नाही, तिची सगळी हिस्ट्री काढली मी, तिचे बरेच वाईट धंदे होते. नाही, कदाचित तूही त्यामध्ये सामील असशील आणि तिने काही पैसे दिले नसतील म्हणून मग तू तिचा मर्डर केला वगैरे. नाही, किंवा असंही असेल का तिच्याकडच्या मुलींशी तुझं काही लफडं वगैरे असेल. आता हा इन्स्पेक्टर मात्र तोंडाला येईल तसा अर्जुनवर आळ घेत असतो आणि त्याला धमकावत असतो की त्याने या सगळ्या गोष्टींची कबुली द्यावी म्हणून. अर्जुन मात्र त्याच्या या धमकावण्याला अजिबातही घाबरत नाही आणि त्याला बोलतो की स्टेटमेंट तर मी देणार आहे, लिहून देईल, पण माझ्या असोसिएटला. त्यावर हा आता इन्स्पेक्टर बोलतो की आणि तुझी केस कोण घेणार आहे बरं, कुठला असोसिएट तुझा? नाही, म्हणजे कोणी सिनियर वकिलाने जर तुझी केस घेतली असती तर मी समजू शकलो असतो. त्यावर अर्जुन बोलतो की माझी केस मी स्वतःच लढणार आहे कोर्टामध्ये आणि मला जे काही स्टेटमेंट द्यायचं आहे ना ते मी सगळं काही आता कोर्टामध्येच देईल. आणि अर्जुन अगदी न घाबरता हे त्या इन्स्पेक्टरला बोलत असतो. आता हे इन्स्पेक्टर मात्र त्याच्यावर खूप चिडतो आणि बोलतो की तुझ्यासारख्यांकडून कसं कबूल करून घ्यायचं मला चांगलं माहीत आहे, डोळे खाली कर, नाही तर ही काठी आता डोळ्यात घालेल. अर्जुन मात्र त्याला थोडंही घाबरत नाही आणि आता हा इन्स्पेक्टरच घाबरून ती काठी खाली टाकून देतो. त्यावर अर्जुन त्याला बोलतो की तू हे असंच बेकायदेशीर वागून बाकीच्या कैद्यांकडून सगळं काही कबूल करून घेत असशील, पण मी क्रिमिनल वकील आहे हे तू काही विसरू नकोस. तर इकडे आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवला आहे. सायली आता कल्पनाला बोलते की आई, तुम्ही काही एक काळजी करू नका, मी यांना लवकरात लवकर जेलमधनं बाहेर काढूनच आणेन आणि मी आता पोलीस स्टेशनला जाते आहे. त्यावर प्रतापही बोलतो की तू थांब, मी देखील येतो तुझ्यासोबत. पण आता कल्पनाची अवस्था खूप बिकट असते रडून रडून. त्यामुळे आता
सायली बोलते की नाही बाबा, सध्या आईंना तुमची गरज आहे, तुम्ही इथेच थांबा. तर अश्विन लगेच बोलतो की हे सगळं दादाच्याच बाबतीत का घडतंय बरं. त्यावर कल्पना बोलते की ही देखील ना एक अफवाच असायला हवी आहे, जशी ॲक्सिडेंटची अफवा होती तशीच. त्यावर आता प्रताप बोलतो की थांब, मी चैतन्याला सांगतो. आता तो चैतन्याला फोन करतो आणि विचारतो की चैतन्य, तू ती बातमी पाहिलीस का? हे बघ, रविराज लगेच पोलीस स्टेशनला गेला आहे. तू आता बेलचे सगळे काही प्रोसेस सुरू कर, पेपर वगैरे तयार कर आणि पोलीस स्टेशनलाच ये. सायली देखील येते आहे थोड्या वेळामध्ये पोलीस स्टेशनला. आणि तो चैतन्याला असं सांगून फोन ठेवून देतो आणि सायलीला देखील सांगतो की सायली, हे बघ, हा बाप तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे अजिबातही घाबरू नकोस आणि अर्जुनला घेऊनच परत ये. त्यावर सायली देखील सांगते की हो, मी यांना घेऊनच येईल. आणि जाताना ती अश्विनला सांगते की अश्विन भाऊजी, तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या. तर हा भाग इथेच संपला आहे. आणि आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की सायली आणि रविराज आता अर्जुनला भेटायला पोलीस स्टेशनला आलेत. तर आता त्यांच्याही लक्षात आलं की कुणीतरी ट्रॅप लावून मुद्दाम अर्जुनला यामध्ये फसवलं आहे म्हणून. तर सायली अर्जुनला धीर देत असते की तुम्ही अजिबातही घाबरू नका, मी तुम्हाला इथनं सोडवेल. तर रविराज देखील त्याला बोलत असतो की मी तुझी केस लढेल आणि तुला लवकरात लवकर आम्ही इथनं सोडवून नेऊ म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की हे माझं युद्ध आहे आणि ते मलाच लढावं लागणार आहे, माझी केस मी स्वतःच लढणार आहे म्हणून. तर इकडे तन्वी दाखवली आहे. आता तन्वी त्या शांता मावशीच्या फोटोवर तिने अशी चुकीची फुल्ली केली आणि तो फोटो फाडताना दाखवली आणि बोलते की शांता मावशी तर गेली नाही आणि आता मिसेस अँड मिस्टर सुभेदारांची वाईट परिस्थिती सुरू झाली आहे. आता पाहतेच अर्जुन तर गेला आहे पोलिसांच्या अटकेत, आता सायली पण काय करते ते पाहतेच. म्हणजे हा सगळा काही प्लॅन जो असतो तो या तन्वीचा म्हणजेच प्रियाचा असतो. आता पुढे ती काय काय करणार आहे, ही खरी तन्वी नाही आहे हे जगासमोर येऊ नये म्हणून ते तर आपल्याला पुढील भागांमध्येच पाहायला मिळेल. आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.